अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये बघितलं तर अयान अहमद या मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्यासोबत आणखी 5 आरोपीला अटक केली आहे। एकूण 6 जे आरोपी आहे पोलिसांच्या ताब्यात आहे। तर आता पुन्हा 4 आरोपींना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। जो संपूर्ण प्रकार होता, जो मुख्य आरोपी होता अयान अहमद, त्यांनी अमरावतीच्या कटोळा नाक्या परिसरामध्ये त्या संपूर्ण मुलींना आणून त्यांचं लैंगिक शोषण केलं। तुम्ही सध्या त्या फ्लॅटच्या बाहेर आहे, हाच तो फ्लॅट आहे आणि या फ्लॅटमध्ये संपूर्ण जो प्रकार आहे तो प्रकार घडत होता। साधारणतः त्याचा जो मित्र होता तो मित्र या फ्लॅटमध्ये राहायचा आणि या फ्लॅटमध्ये स्वतः त्याच्या मित्राला तो 500 रुपये प्रत्येक वेळी देऊन जे आहे या ठिकाणी मुली आणायचा आणि या ठिकाणी त्या संपूर्ण मुलींचं लैंगिक शोषण जे आहे त्या या फ्लॅटच्या आतमध्ये झालेलं होतं। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट कटोळा नाका परिसरामध्ये आहे आणि अनेकदा लोकांनासुद्धा, या भागातील लोकांनासुद्धा अनेक मुली आढळून आल्या होत्या। मात्र त्याला विचारपूससुद्धा झालेली होती, मात्र त्या ठिकाणी नंतर कोणतीही पाऊल उचलण्यात आलं नव्हतं। या ठिकाणी बघू शकतो की हा जो सुनसान एरिया 3ऱ्या मजल्यावर जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटमध्ये संपूर्ण हा प्रकार घडलेला होता। एकंदरीत बघितलं तर काल ज्या ठिकाणी संपूर्ण या प्रकरणामध्ये परतवाडा शहरसुद्धा बंद करण्यात आलं होतं, त्याचं घराचा काही भागसुद्धा पाण्यात आला होता आणि संतप्त जो प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे। आणि एकंदरीत बघितलं तर या फ्लॅटमधला जो त्याचा मित्र आहे त्या मित्रालासुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मग तो किती वेळा इथं आला, मग कोण कोण इथं राहत होतं, संपूर्ण जो प्रकार जो आता चौकशी आहे त्या चौकशीला त्याच्या मित्राकडून या ठिकाणी होत आहे। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी किती आरोपी पोलीस ताब्यात घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच